हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. रामकृष्ण हरी. एक गाव असतं. एका गावामध्ये साधू आपल्या आयुष्याची दिनचर्या सांभाळत सांभाळत जगत असतो. ज्ञान मिळवावं, अभ्यास करावा, पोथीपुराण वाचावं आणि त्यातून समजलेल्या गोष्टी जगाला सांगत सुटाव्यात. या साधूला हरिभक्तीशिवाय दुसरं कुठलं काम नाही आहे. त्यामुळं माधुकरी मागून, भिक्षा मागून हा जगत असतो. त्यामुळं भूक लागायच्या वेळेला 2 दाराच्या समोर जायचं आणि ओम भवती भिक्षां देहीचा गजर करायचा. दारात आल्यावर मिळणारं धान्य घ्यायचं, त्यावर आपली त्यावेळेसची भूक भागवायची आणि मंदिरात जाऊन पुन्हा एकदा हरिभक्तीत तल्लीन व्हायचं. मंदिरात येणाऱ्या माणसांना, दर्शनाला येणाऱ्या माणसांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगायच्या, मार्गदर्शन करायचं, हे त्याचं काम. जगण्यासाठी फारशी साधनं लागत नाहीत म्हणून तो माधुकरीवरच जगायचा. पण त्या गावात एक पुरोगामी माणूस असतो. पुरोगामी काय आत्ताच आली अशी नाही, ती जमात मागच्या वेळेस पासून आहे. देव आणि देवाच्या संबंधित कार्य असलं की त्यांच्या पोटात दुखतच. साधू जरासा तरुण होता आणि गावातल्या सगळ्याच घरात भिक्षा नाही ना मागायची. उगी जाऊन धान्याचं डबुलं कशाला घेऊन यायचं, कोणी नाही रे कोणाचं, एकल्यानं जायचं आणि एवढं मोठं डबुलं कशाला गोळा करायचं, असं काही नव्हता कार्यक्रम तो. म्हणजे भली मोठी झोळी घ्यावी आणि धान्य गोळा करत फिरावं, या प्रकारातला तो साधू नव्हता. गावातल्या सकाळ संध्याकाळ 2-2 घरी गेल्यावर पोटाला भूक भागेल एवढं धान्य त्याला मिळायचं. त्यामुळं दिवसागणी तो घर बदलायचा. एकाच घरावर सुद्धा फार दडपण येऊ नये ना सगळं फारसं, म्हणून तो घर बदलायचा. या वेळेला गावातल्या त्या पुरोगाम्याची वेळ होती. आता हा पुरोगामी काहीच न करता मार्गदर्शन करायचं. हिंदू साधूंना शिव्या घालणे याचा आवडता छंद. आजकाल नाही का, कुंभमेळ्यात कशाला जाता, पाप धुवायला जाता का, असं बोलणारी माणसं आहेतच की. तसा हा पुरोगामी याच्या दारात साधू आला आणि आल्याबरोबर ओम भवती भिक्षां देहीचा गजर केला. 10 गजर झाल्याबरोबर तो पुरोगामी बाहेर आला आणि म्हणाला, अरे गोसावड्या, जे सवय आहे लोकांना अशा शिव्या देण्याची, गोसावी म्हणून इतक्या शिव्या देतात लोक, मला का कळत नाही. का त्या काशाय वस्त्राचा इतका राग येतो या लोकांना कळत नाही. असे शब्द वापरणारे आजकाल अनेक आहेत. म्हणजे अनेक आहेत. म्हणजे 2 तर उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहे. स्वतःला पुरोगामी म्हणणारे, जे एक ते बुद्धी आणि केसानी टकले आहेत ते असाच शब्दप्रयोग करतात आणि दुसरे चाचा चौधरी असाच शब्दप्रयोग करतात गोसावड्या. हे टकले आणि चौधरी यांच्या वंशातला हा पुरोगामी त्या साधूकडे आला आणि म्हणाला की, अरे धट्टा कट्टा दिसतोयस, जरा काही काम करायला शिक. स्वतःचं पोट भरायचं असेल ना तर काम करावं. मी बघ शेती करतो, चांगलं कमवतो, कष्ट करतो. आता शेती करतो, कष्ट करतो, चांगलं कमवतो, स्वतःविषयी सांगितलं. आता हेही चांगलंच कमवतात की ही पुरोगामी मंडळी. कुणी NGO चालवतं, कुणी काय चालवतं, कुणी पत्रकार नसताना पत्रकार म्हणून घेतं आणि हिंदू धर्माला शिव्या घालत राहतं. तसं सुद्धा हा. यानं सांगितलं, बघ मी शेती करतोय, कष्ट करतोय, जमिनीत राबतोय आणि मग मी खातोय. तसं तू तरुण दिसतोयस, हट्टाकट्टा दिसतोयस, काहीतरी कर, शेती कर आणि मग जग. तो म्हणला, शेती? साधू म्हणाले, शेती तर मीही करतोय. ते म्हणाले, अरे तुझ्याकडे तर गुंठावर जमीन नाही, जी आहे ती मंदिराची जागा, गाववाले राहू देतात म्हणून राहतोस, तू कुठली शेती करतोयस? साधूंनी फार छान सांगितलं. ते म्हणाले, मी माझ्या हृदयाची शेती करतो. माझ्या हृदयाच्या जमिनीत ज्ञानाचा नांगर घालतो. ज्ञानाच्या नांगराने हृदयाची मशागत करतो, जमीन उखडून टाकतो, त्यात श्रद्धेची बीजे पेरतो. हृदयाच्या शेतीमध्ये ज्ञानाचा नांगर घालून त्याची कुचळण करतो.
मग त्यात श्रद्धेची बीजे पेरतो, तपश्चर्या आणि साधनेचं सिंचन करतो. तपश्चर्या आणि साधनेचं सिंचन करतो आणि पिकाची इतकी काळजी घेतो की त्याच्यावर अवलक्षणाची पाखरं बसू नयेत, त्याच्यावर गैरमार्गाची कीड लागू नये त्याची काळजी घेतो. या काळजीची फवारणी करतो आणि मग त्यातून जे पीक मिळतं ते एकटा न ठेवता मुक्त हस्ताने जगाला वाटतो आणि ते पीक आहे मनाची प्रसन्नता, मनाची शांती. आहे ना मी शेतकरी, तेच तर काम करतोय, तू जे करतोयस ते. मग त्याला कळतं की अरे हाही अस्सल शेतकरीच आहे आणि मग तो त्या साधूचे पाय पकडतो आणि म्हणतो माफ करा. त्यावेळेसच्या पुरोगाम्यांना पाय पकडून माफी मागायची सवय होती. आजकालचे पुरोगामी याला भंपकपणा म्हणतात. का हो? शेती अशीच करावी लागते ना. बघा, जमिनीला भेगा पडलेल्या असतात, कडक झालेली असते जमीन, कडक. आणि या कडक झालेल्या जमिनीमध्ये नांगराचा फाळ घुसवावा लागतो ताकद लावून. नुसती बीजे नाहीत पडत, नांगराचा फाळ घुसवावा लागतो. खाली आतपर्यंत जातं आणि ती जमीन भुसभुशीत करावी लागते. ती भुसभुशीत केलेली जमीन मग त्याच्यावर ऊन पडतं, पाऊस पडतो, मग त्यात बीज टाकावं लागतं. बीज तरारून येतं, त्याच्यावरती पाखरांनी ते बीज खाऊ नये, त्याच्यावर कीड पडू नये, कुठला रोग लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. आणि मग कणीस येतं, मग ते त्याच्यातून दाणे बाहेर पडतात. बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याची. ते लक्षात. एका शेतकऱ्याला जितक्या सहजपणे हे सगळं करता येणं शक्य ना, जितक्या सहजपणे तितक्याच सहजपणे हे आपल्याला करता येतं. या अभंगामध्ये माऊलींनी नामरूपी बीजाची पेरणी करायला सांगितली आणि यात एक मुद्दाम शब्द वापरलाय, तो म्हणजे बुद्धी. बुद्धी हा शब्द वापरलाय, मुद्दाम योजलाय हा शब्द. बुद्धी शब्द का योजला असावा लक्षात घ्या. म्हणजे उगाच माऊली कुठून तरी शब्द आणतात पूर्ण करायचे म्हणून, गणवृत्त मात्रा छंद पूर्ण करायचा म्हणून माऊलीनी शब्द योजला असं नाहीये. यातला बुद्धी हा शब्द योजलाय. बुद्धी काय आहे? बुद्धीचा अर्थ आहे आपल्याला पटलेले असले पाहिजे, मनाला पटलेले असले पाहिजे. बघा, बुद्धीचं महत्व कधी कळतं? एक वर्ग असतो आणि त्या वर्गात 10-5 पोरं शिकायला असतात. आता जास्त आहे, 30, 35, 40, 50, 60. या 60 पोरांच्या पैकी 40 पोरांना मायबापांनी मागं लागावं लागतं. अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, पुस्तक घेऊन बस, काहीतरी वाच, काहीतरी लिही. त्यातल्या 10 पोरांना मास्तर मारतो आणि मायबापही शिव्या देतात, तेव्हा ते कुठतरी पास होण्या इतका अभ्यास करतात. पण 10 पोरं अशी असतात की ज्यांच्या बुद्धीला पटलेलं असतं की आपण अभ्यास केला पाहिजे तर जगात यशस्वी होऊ, तर जगात यशस्वी होऊ. आणि मग ती 10 पोरं आपल्या बुद्धीला पटलेलं असल्यामुळं आपल्या वेगवेगळ्या छंदाला जोपासत सुद्धा ते अभ्यास करत राहतात. हे बुद्धीला पटलेलं असलं पाहिजे. त्यामुळे ईश्वराचं नाम घेण्याची कृती सतत सतत केल्यावर ती सहज होते, पण ती बुद्धीला पटलेली असली पाहिजे. आणि एकदा का बुद्धीला पटलं की ते करणं आपल्या अंगवळणी पडतं. एवढं लक्षात ठेवा. याच अभंगावर अजून आपल्याला बोलायचंय पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.